फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. आम्ही लग्नाळूच. युवकांनी ओलांडली 40. लग्न जमवताना पालक आले मेटाकुटीला, मध्यस्थांचे उकळ पांढरे. साधारणपणे तुलसी विवाहानंतर लग्नसराईस सुरुवात होते. तसा प्रघात आहे. समाजात सर्वत्र धामधुमीचे वातावरण असते. स्थळ बघणे, त्यानंतर चहा पोह्यांचा कार्यक्रम, साखरपुडा, यानंतर मग छानसा मुहूर्त बघून लग्न, अशीच पूर्वापार चालत आलेली लग्न व्यवस्था आहे. पण गेल्या काही वर्षात या परंपरेला, व्यवस्थेला छेद गेल्याचे चित्र दिसत आहे. स्त्री भ्रूण हत्येमुळे रोडावलेली मुलींची संख्या, विविध सरकारी योजना, शिष्यवृत्त्यांमुळे मुलींमध्ये शिक्षणाप्रती आलेली जागरूकता, वाढलेले शिक्षण, यामुळे भविष्यातील जोडीदारांकडून वाढलेले अपेक्षा, यामुळे विवाह संस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मग वधू आणि वरांचे वाढत जाणारे वय, विवाहात वाढत जाणारे जटिल प्रश्न, घटस्फोट यांसारख्या समस्या आवाजून उभ्या आहेत. पूर्वीच्या काळी समाजातील, कुटुंबातील लोकांची आज्ञा मानून त्यांनी ठरवून दिलेल्या जोडीदारांशी योग्य वयात विवाह पार पडला जायचा. एकत्रित कुटुंब पद्धती, एकमेकांना समजून घेण्याची भावना, यामुळे असे विवाह दीर्घकाळ टिकायचे. योग्य वयात लग्न झाल्याने यानंतर मूलबाळ, त्यांचे संगोपन, या गोष्टी ज्या त्यावेळी पार पाडल्या जायच्या. पण गेल्या काही वर्षात सरकारी नोकरींची वानवा, खाजगी क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, यामुळे करिअर करता करता मुले 30 पार पोहोचतातच. यानंतर वधूवरांचा शोध, अपेक्षा, तडजोडी करता करता लग्नाचे वय 35 पर्यंत पोहोचले आहे, जे की पूर्वी कमाल 25 वर्ष असायचे. अर्थात हा संदर्भ झाला ते पुणे, मुंबई यासारख्या महानगरात वास्तव्य करणाऱ्या युवकांसंदर्भात. ग्रामीण आणि निमशहरी भागात लग्नासंदर्भातचे चित्र अत्यंत विदारक आहे. जर मुलगा शेती करणारा असेल आणि गावी राहणारा असेल तर त्याचे लग्न जमणे केवळ अशक्य. अर्थात शेतीबाबतची सरकारची उदासीनता, लहरी निसर्ग, यामुळे शेतकऱ्याला मुलगी द्यायला मुलींसह पालकही तयार नसतात. जर असा विवाह ठरला तर त्याची चर्चा अगदी वर्तमानपत्रात होते. मग अशा शेतकरी मुलांनी जायचे तरी कुठे? अशा वेळी लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांचे पाय धरावे लागतात. त्यांचे दर प्रति लग्न 50,000 ते 1 लाखांपर्यंत ठरलेले असतात. ते लग्नासाठी कर्नाटक भागातून मुली मिळवून देतात. मात्र विवाहानंतर त्या कायमस्वरूपी नांदतीलच याची शाश्वती नसते. बऱ्याचदा अशा प्रकरणात फसगत झाल्याची उदाहरणं आहेत. अशा वेळी मध्यस्थ हात वर करतात. नजर फिरवली असता आपल्या सभोवताली 40 ओलांडलेले अनेक तरुण दिसतात, जे की विवाहोत्सुक आहेत, पण त्यांची लग्न ठरत नाहीत आणि त्यांच्या काळजीत त्यांचे पालक झुरत असतात. मुलींनी, त्यांच्या पालकांनी नीट विचार करायला हवा. मुलांकडून सरकारी नोकरीची अपेक्षा बाळगणे गैर नाही, पण सरकारी नोकरी मिळणे ही अशक्यप्राय गोष्ट बनली आहे. एकतर जागा कमी असतात, त्यात जीवघेणी स्पर्धा, आरक्षणाचा मुद्दा, निकालाला लागणारा दीर्घ कालावधी, यानंतरचे प्रशिक्षण वगैरे बाबींचाही विचार करायला हवा. त्यानंतरचा विषय येतो तो शहरातील स्वमालकीचा फ्लॅट, 4 चाकी गावाकडे घर, शेती वगैरे गोष्टींचा. पण ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आपलं आयुष्य संपत आलं, त्या गोष्टींची वयाच्या 30च्या तरुणाकडून अपेक्षा बाळगणं कितपत योग्य आहे याचा विचार मुलींच्या वडिलांनी करायला हवा. मान्य आहे, मुलींच्या आयुष्याचा प्रश्न असतो योग्य जोडीदार मिळणं किंवा त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणं, पण त्या अपेक्षा अतिरेकी नसाव्यात. काही बाबतीत तडजोडी करायला हव्यात. मुलगा निर्व्यसनी असला, कर्तबगार असला तर तो भविष्यात तो मुलीला सुखात ठेवेल, यात तीळ मात्र शंका नाही. पण यासाठी त्याला संधी मिळायला हवी. विवाह योग्य परंतु अविवाहित अशा अनेक युवकांना लग्नाची आस लागली आहे. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी एकत्रित येऊन या संदर्भात योग्य तो कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी भावनिक मागणी युवा वर्गांकडून केली जात आहे. अन्यथा कोणी मुलगी देता का मुलगी लग्नासाठी, अशी घोषणा देण्याची वेळ तरुणाईवर येऊ शकते. बातमी संकलन विवेकानंद कुंभार, क्रांती न्यूज, विटा.